ज्यावेळेस ही योजना लागू केली त्यावेळेस सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारची बुद्धीला लकवा मारला होता का? 1,500 ऐवजी 500 रुपये देत असताना यांच्या दूरदृष्टीची कीव यावी, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते. मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतले, मतं घेतली, आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लुप्त्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो. संभाजी भिडेंना पुत्र चावला, दवाखान्यात भरती आहे आणि पुत्राचा शोध सुरू आहे. असं आहे की पुत्राला वाटलं असेल माझे शोधते आहे म्हणून चुकून त्यांनी तो प्रयोग केला. हो, कुठला कुत्रा शोधत आहेत पोलीस याचं अजून मला काही माहिती मिळाली नाही. मी माहिती घेतो. आणि कुत्रा हा खरं म्हणजे प्रामाणिक असतो. तर प्रामाणिक कुत्रा बिचारा, आपण जसं म्हणतो की प्रामाणिक कुत्रा प्रामाणिक प्राणी आहे. त्या प्रामाणिक कुत्र्यांनी का असा राग धरला आणि का राग काढला याचा या संदर्भात खरं तर SIT वगैरे लावून चौकशी केली पाहिजे. असं की मी माझी बाजू मांडली. हे प्रकरण दीनानाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर फाउंडेशनचा विषय हॉस्पिटल आहे त्याच्या माध्यमातून माझ्या ते विषय नावाच्या माझ्या त्या ओळ्यात अगदी करून माझ्या मुलीसारखे त्याला 2 मृत्यू झाला आणि 2 डोळे झाले. तर वाईट हे सगळं झालं कोणाच्या डोळ्यासाठी. आणि जे काही उदाहरणं दिले ती त्या उदाहरणावर मी ठाम आहे. मी प्रकाश भाऊ आंबेडकर उदाहरण ही सत्य परिस्थिती आहे. मी परभणीचं काही उदाहरण दिलं ती परिस्थिती आहे. अहो या कुटुंबांनी जर आता ते वर गेलं अधिक बोलायला JR काढायला काय, खाता JR काढतं, डिपार्टमेंट JR काढतं. सरकार म्हणजे ज्या विभागाचे मंत्री सचिव ते म्हणून JR काढतात. त्यांच्याकडे पैशाची तरतूद असेल म्हणून तो JR काढला असेल असं मी मानतो. कारण वित्त विभागाने त्यांना पैसे दिल्याशिवाय ST महामंडळाकडे काही पैसे नाही, आणि म्हणून फायनान्सने त्यांना मंजुरी दिली असं समजून JR काढला असेल तर पैसे मिळतील. आणि देणार आणि मिळणार म्हणून JR काढला असेल तर मला वाटतं की ती फिरवा फिरवीच होईल. यातून आता आपण आज कुठल्याही टोकावरची भूमिका घेऊन बोलणं उचित होणार नाही.